समूह दिवाळीला घरी आलता, म्हणतो होता, मामा तुम्हाला अजून पोरगी नाही तर त्याच्याऐवजी मला ही बक्की द्या, म्हणजे तुम्हाला नंतर पैसा पाण्याला काही त्रासच राहायचा नाही. म्हणलं तू तर मामाला चांगलाच लाडीगुडी लावून राहिलाय. तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाड का महेश. म्हणलं तुला बक्की नाही भेटणार, पण या दिवाळीला ना कपडे घेऊ शकतो. मग आम्ही निघलोच होतो कपडे घ्यायला. याला म्हणलं तू चल, तो काय यायला तयारच नव्हता भाऊ. जाताना ते एकदम शांत होता, पण तिथे गेल्यावर काय झालं भाऊ, नुसता रडत होता. हे पोरं सांभाळायचे म्हणजे ना लय मोठा टास्क आहे. तिथं आम्हाला ही छोटी क्यूट फॅन भेटली, त्या ताईसोबत फोटो वगैरे काढले. त्यानंतर आपल्या घरी हे पार्सल पण आलं होतं. पार्सल पूर्ण अनबॉक्स केलं आणि त्यामध्ये एवढं सगळं सामान निघलं. घरच्या सगळ्या माणसांनी तर ज्यांनी जास्त त्याचे कबड आवतून ठेवलेले, पण मी आल्यानंतर मला एक पण भेटणार. त्याच्यामुळे म्हटलं आता मी माझ्यासाठी ना नवीनच कबड घेऊन टाकतो. मग काय त्याला एकदम मस्त रेडी केलं आणि माझे एकटेच फक्त कपडे ठेवून दिले. पहिल्यांदाच घरी अशा नवीन गोष्टी आल्या, त्याच्यामुळे त्यांना ते लय आवडलं. त्यानंतर रेडी झालो, काकीला घेऊन जातो श्रामपूरला हॉस्पिटलमध्ये. आणि जाता जाता गाडीनं पण असा अचानक धोका दिला आणि त्यातल्या त्यात पेट्रोल पंप पण जवळ नव्हता. पण माझं नशीब आज एवढं भारी होतं की त्यात माझे चाहते पण भेटले. जवळपास 3 किलोमीटर पेट्रोल पंप लांब होता, तरी ते आपल्या सोबत आलते. त्यांचा तर मनापासून आभार. आणि सगळ्यांना मनापासून एवढंच सांगणार आहे का कोणी पण अडचणीत असेल त्याला प्लीज मदत करत जा आणि अकाउंटला फॉलो करायचं विसरू नका.